नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकाचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता तुम्हाला माहिती आहे, परवा मुलाखत यादी लागलेली आहे आणि मुलाखत यादीमध्ये जे काही आपले अभियोग्यताधारक बांधव आहे ह्यांची घोर निराशा झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। बघा, पण पुढे काय आहे तर भरती इथे संपलेली नाही आहे। काही विद्यार्थी म्हणजे अत्यंत टोकाचे निर्णय, टोकाची भाषा बोलत आहे। त्यांच्यासाठी स्पेशली मी हा व्हिडिओ घेत आहो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरतीची पुढची दिशा तुम्हाला स्पष्ट होईल। बघा, इथे 10% रिक्त, अपात्र, गैरहजर ह्यांच्या याद्या आणखी बाकी आहे। त्याच्यानंतर माजी सैनिकची यादी बाकी आहे, साधन व्यक्तीच्या जागा बाकी आहे। बघा, आता भरतीचे पुढे काय होणार आहे ते आपण बघणार आहोत। तत्पूर्वी काही जे माझे विद्यार्थी बांधव आहे, अभियोग्यताधारक बांधव आहे, यांच्या निराशेच्या कमेंट आल्या, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। लक्ष द्या प्रत्येकानं। बघा काय म्हणत आहे इथे, सुसाईड लेवलपर्यंत आणले, खूप सारं डिप्रेशन, लक्षात घ्या, म्हणजे मार्ग दिसत नाही आहे आता काहीच। तर त्याच्यामुळे मला हे सांगायचं आहे की भरती ही एकच भरती म्हणजे सर्व काही नाही आहे। जगामध्ये फक्त काही एकच परीक्षा नाही आहे, आयुष्य म्हणजेच परीक्षा आहे। प्रत्येक वेळेस जसं रात्रीनंतर दिवस येतो, अंधारानंतर उजेड दिसतो, निराशेनंतर आशा येते, तर तशा गोष्टी आयुष्यामध्ये चालत असतात। बघा, दुसरी कमेंट पहा या ठिकाणी काय म्हणत आहे, आता आयुक्त साहेबांना आणि केसरकर साहेबांना हात जोडून विनंती की त्यांनी आम्हाला इच्छा मरण द्यावे। आता जगण्याला काहीच अर्थ नाही, सतत निराशा, जगायचं कसं। नंतर बघा, महाराष्ट्राच्या इतिहासातील कपाळकरंटा शिक्षणमंत्री आणि दळभद्री आयुक्त यांनी अभियोग्यताधारकांची आयुष्याची वाट लावली। तुमच्या चुलीत घाला म्हणा नियम। एकतर भरती 1.5-2 वर्षापासून चालू आहे, नुसती वाट बघून थकून गेले सर्व अभियोग्यताधारक। या शिक्षण मंत्र्यांचा आणि आयुक्तांचा जेवढा पाहिजे तेवढा निषेध, आग लावा त्या शिक्षण मंत्र्याला, आयुक्ताला आणि त्या भरतीला। तर अशा चिडलेल्या, संतापलेल्या कमेंट आपण या ठिकाणी बघत आहोत। बघा काय सांगत आहे एक अभियोग्यताधारक, BE मेकॅनिकल केले, जॉब करता BSc केले, रेग्युलर MSc BEd केले, TIT 115 स्कोर आला, CTET 1 मार्कने हुकली, आता बोथ पेपर पास आहे, जॉब सोडून दिला 2018ला व MPSCच्या नादी लागलो, तिथे यश घेऊन हाती अपयश आले। इंटरव्ह्यूसाठी खूप अभ्यास केला पण तिथे 450 पेपर्स देऊन एकही आला नाही। वय 32 झाले, लग्न नाही, वाटोळे झाले जीवनाचे, न घर का न घाट का। त्यामुळे योग्य निर्णय घ्या मित्रांनो, जे लागले त्यांचे मनापासून अभिनंदन। बघा, एक मनाची उदारता दाखवत, काही पुढे वगैरे काही लागणार नाही आता, हे अशी निराशा बरी नाही हां। बघा, संपलं सगळं, खूप निराशा झाली, पूर्ण 1 वर्ष वेड्यासारखं लिस्टची वाट बघितली पण निराशा झाली, सगळं चुकीचं झालं असं हे म्हणत आहे। बघा, नंतर इथे बघा, कुठे करणार, कसा करणार, मॅरिड आहे, खूप प्रॉब्लेम आहे, ही एकच होप होती, माझा 8 वर्षाचा मुलगासुद्धा रोज देवाकडे प्रार्थना करायचा, हे अपेक्षित नव्हते। बघा, तर अशा पद्धतीनं मला काय सांगायचं आहे हे लक्षात घ्या। तर ही जी आपल्या भरतीतून टोकाची निराशा आलेली आहे, तर ती आपल्या म्हणजे ही साहजिक आहे ना, पण या निराशेतून जसं तुम्ही सायकॉलॉजीमध्ये पठारावस्था नावाचा मुद्दा शिकता, तर त्या पठारावस्था नावाच्या मुद्द्यातून आपणही शिकणं जरुरी आहे। असं गृहीत धरा की हा प्रगती थांबण्याचा काळ आहे, पठारावस्थेचा काळ आहे, यातून पण आपल्याला नक्कीच मार्ग निघणार आहे। मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच याद्या विदाऊटच्या याद्या बाकी आहे। त्याच्यामध्ये बघा, 10%ची यादी बाकी आहे, साधन व्यक्तीची यादी बाकी आहे, याच्यातून अर्ध्या लोकांनी जॉईनच केलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये रिक्त, अपात्र, गैरहजरची यादी बाकी आहे आणि त्याच्यानंतर इथे फेज 2 मध्ये ज्या जागा येणार आहेत त्यासुद्धा बाकी आहे। आणखी बऱ्याच संस्थांनी पोर्टलला जागा दिलेल्या नाही आहे, त्यासुद्धा बाकी आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं खूप सारी भरती आणखी शिल्लक आहे।
हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला करायचं काय आहे तर 10%साठी रिक्त, अपात्र, गैरहजर या याद्यांसाठी आपल्याला सातत्यानं पाठपुरावा करावा लागणार आहे. सातत्यानं पाठपुरावा करावा लागणार आहे. म्हणजे या 10% जागा, रिक्त, अपात्र, गैरहजरच्या जागा, साधन व्यक्तीच्या जागा, माजी सैनिकच्या जागा, ह्या सर्व जागा जर समजा आल्या, पोर्टलला आल्या आणि पुढचे राऊंड जर फटाफट झाले तर नक्कीच आपली ही जी तुर्तास जी निराशा झालेली आहे ही सर्व निराशा आशेमध्ये बदलणार आहे, हे नक्की विसरू नका. मित्रांनो, सोबतच एक गोष्ट परत सांगायची आहे. ती गोष्ट म्हणजे कोणती, की जर समजा ही यादी कोणतीही पुढे नसती तर भरतीला फुलस्टॉप असता. एवढंच नाही तर त्याच्यानंतर पुढे तुमची TET प्रस्तावित नसती, जर TAIT प्रस्तावित नसती तर इथे या प्रक्रियेलाच फुलस्टॉप असता. पण मित्रांनो, लक्षात घ्या, मी जसं बोललो निराशानंतर आशा असते, तर तसं पुढे आहे. 10%च्या जागा, साधन व्यक्तीच्या जागा, रिक्त, अपात्र, गैरहजरच्या जागा, माजी सैनिकांच्या जागा इत्यादी राऊंड शिल्लक आहे, विदाऊटचे शिल्लक आहे. म्हणून भरती ही आशादायीच आहे. म्हणून सगळ्यांनी, आणि तसंही आपण टोकाची निराशा घेऊन आपलं काय होणार आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे माणसाचं आयुष्यच आशेवर चालत असतं. तर या गोष्टींसाठी आपण प्रचंड टोकाने म्हणजे एकदम जोमाने प्रयत्न करणं अत्यंत जरुरी आहे. सोबतच पुढे TET आहे, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TET आहे, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये TIT आहे. तर हे आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे. लक्षात घ्या, TET TIT जर कदाचित नसती तर आपल्याला जसं आपण भरती घ्या म्हणून मागे लागलो होतो 2022च्या TITच्या वेळेस, तर ही आपसुकच आता पुढे TET आहे, TIT आहे. तर या याद्यांची वाट पाहताना, या यादीमध्ये आमचं नाव येते का ते पाहताना, त्या पुढच्या TETचा, TAITचा अभ्याससुद्धा आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. निव्वळ यादीच्या भरोशावर आपण बसलो तर जशी दुसऱ्या TITमध्ये सेकंड TITमध्ये आपली जी गत झाली बऱ्याच अभियोग्यताधारकांची, एकेका मार्काने हुकलं, तर तसं पुढे होऊ नये यासाठी भविष्यामध्ये येणाऱ्या TET TITची तयारी करणं जरुरी आहे. मित्रांनो, त्यासाठी MPSC, TIT, TET, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच आपल्या याच चॅनलवर YouTube लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू असते. त्या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये, शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला मिळतो. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 थर्ड टेट सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयांना तुम्हाला मिळतो. आणि सरळ सेवा 999, पोलीस भरती 999. तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली त्यासोबत परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळते. आणि आपल्या बॅचसोबत काय मिळतं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. बघा, तर संपूर्ण विषयांचे सर्व लाईव्ह लेक्चर्स होतील, त्यांचे सर्व रेकॉर्ड तुम्हाला मिळतील, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs तुम्हाला मिळतील, मोफत टेस्ट सिरीज मिळेल त्याच फीजमध्ये, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल, 365 दिवसांचा कालावधी. एवढंच नाही तर व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल. आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून मित्रांनो TET, CTET, TITमध्ये 1000+ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि ते यशाचे भागीदार झालेले आहेत. त्याचे आपण अभिप्राय, फोटो, व्हिडिओज आपल्या यूट्यूबला टाकलेले आहे, यूट्यूब कम्युनिटीला टाकलेले आहे आणि ते तुम्ही नक्की बघा. आणि पुढे जे आतापर्यंत मी बोललो बघा, 10%ची यादी असू द्या, माजी सैनिकची यादी असू द्या, 10%ची यादी म्हणा, माजी सैनिकची यादी म्हणा, किंवा रिक्त, अपात्र, गैरहजर म्हणा, आणि त्याच्यासोबतच म्हणजे सर्व काही ज्या याद्या असतील त्या याद्यांची वाट बघता त्याच्यात तर तुम्ही काही चेंज करू शकणार नाही. तुम्ही आता जे तुमचे मार्क्स आहेत, तुम्हाला सेकंड टेडमध्ये जे मार्क्स मिळालेले आहे तर त्या मार्क्समध्ये जे व्हायचं लिस्टमध्ये लागायचं असेल लागणारच आहे, नाही लागायचं असेल तर नाही लागणार आहे. वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल, हा महत्त्वाचा मुद्दा. पण आपण जर समजा सेकंड टेडचं रडगाणं शेवटपर्यंत गात बसलो तर त्या याद्यांची नक्की वाट पहा, अपडेट
असणं गरजेचं आहे आणि सोबतच आपण पाठपुरावा अत्यंत जोमानं करायचा आहे, हा एक मुद्दा. पण सोबतच तुम्हाला थर्ड टेटची तयारी विसरायची नाही आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर जे बिगिनर असेल, जे रजिस्टर्ड नाही आहे पवित्र पोर्टलला, ते पोरं तुम्हाला सांगतो सध्या आपल्याच एकाच अकॅडमीमध्ये, अशा हजारो अकॅडमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर आपल्या एकाच अकॅडमीमध्ये जवळपास हजारो विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे. लक्षात घ्या, हजारो विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे. ॲडमिशन घेऊन म्हणजे जवळजवळ 4-4, 5-5 महिने उलटून गेलेले आहे. म्हणून तुम्हाला एक सांगायचं आहे की हे विद्यार्थी परत पुढे जातील, हे आपल्यापेक्षा एजनं लहान असतील, म्हणून ते एजनं लहानही असतील आणि करंट म्हणजे टचमध्ये असतील आणि त्यांचे स्कोअर वाढले आणि आपण जर फक्त आपली काय सांगा अपडेट आणि यादी ह्याच्या जर मागे लागलो तर कदाचित त्यांच्या बरोबरीचा स्कोअर होईल किंवा त्यांच्या कमी होईल. म्हणून मला सांगायचं आहे की आपण सर्व अपडेट्स बघत राहू, पाठपुरावा करूया, सर्व याद्या कशा लागतील ह्याच्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू. पण थर्ड टेटचा अभ्याससुद्धा सुरू ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्या जो आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, तुमचा अनुभव आहे, तुम्ही 99% यश मिळवलेलं आहे, फक्त 1% बाकी आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो थर्ड टेटचा अभ्यास तुमचा कंटिन्यू असणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या. ज्यांची TET नसेल तर त्यांनी TETचा अभ्यास सुरू ठेवा. योगायोगानं ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TET पेपर 1 पेपर 2 आयोजित आहे आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये TIIT आयोजित आहे. म्हणून असे टोकाचे विचार करू नका. तुम्ही टेन्शन घेतल्यानं, तुम्ही नाराज झाल्यानं तुमचं नाव यादीमध्ये येणार नाही आहे. म्हणून आपण टेन्शन घेण्यापेक्षा आपण त्या टेन्शनला झटकून काहीतरी बदल करा, मानसिकता बदला आणि त्याच्यानंतर टेन्शनला दूर करा. आणि नकारात्मक असल्यानं आपला कोणताच फायदा होणार नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही सकारात्मक व्हा, पुढच्या राऊंडची वाट पहा, पुढच्या राऊंडसाठी पाठपुरावा करा आणि पुढच्या राऊंडसाठी पाठपुरावा करत असताना पुढच्या काय अपडेट्स आहेत त्या घ्या. आणि सोबतच तुम्हाला सांगतो आहे की TET नसाल तर TETचा आणि TET हो नसेल तर TIITचा आणि दोन्ही नसेल तर दोन्हींचा असा अभ्याससुद्धा तुम्ही कंटिन्यू करावा, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि मित्रांनो बघा, जे काही अशा कमेंट आलेल्या आहे आपण इथे बघत आहोत की काय म्हणून इथे सुसाईड करावं वगैरे वाटते, तर अशांना माझी एक हात जोडून नम्र विनंती आहे की दादांनो, आपल्यापेक्षाही ज्यांची प्रचंड परिस्थिती खालावलेली आहे असेही लोक जगत आहे. ज्यांच्यापाशी काहीच नाही आहे, अंगावर कपडेसुद्धा नाही आहे, तेही लोक जगत आहे. लक्षात घ्या, दिवस कधी कोणाचा बदलेल, कधी पलटेल, लक्षात घ्या. दशा बदलणे, दशा पलटणे हा जो वाक्यप्रचार आहे तुम्हाला चांगला माहीत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि आपल्या कर्माने आपण आपली दशा बदलतो आहे. म्हणून आपण काय करूया, तर आपण आतापासूनच आपलं योग्य कर्म थर्ड टेटसाठी सुरू करूया. आणि सर्वांना बघा, तर तुम्ही आपल्याला पाठपुरावा करायचा आहे सर्व याद्यांसाठी, पण सर्व याद्यांसाठी पाठपुरावा करत असतानाच तुमच्या जी TETची तयारी आहे, TIITची तयारी आहे, तर ह्याला विसरून चालणार नाही. ज्यांचं TET, TIIT, CTET झालेलं असेल तर त्यांनी म्हणजे CTET, TET झालेलं असेल त्यांनी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता साहसी तयारीसुद्धा आतापासूनच करायला पाहिजे असं मला वाटते. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या बॅचची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.